नमस्कार. दिवाळी स्पेशल सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आजचा आपला दिवाळी स्पेशलचा दुसरा प्रकार म्हणजेच खूप खूप स्लेअर्सवाली एकदम खस्ता कुरकुरीत करंजी कशी बनवायची ही प्रॉपर रेसिपी तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे. अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात खमंग सारण कसं बनवायचं म्हणजे यंदाची करंजी बेस्ट करंजी होणार आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी कढई तापत ठेवली. कढईमध्ये मी तीळ आणि खसखस टाकलेल्या आहेत. आपल्याला अगदी पारंपरिक प्रमाणे ही करंजी बनवायची आहे म्हणून त्यामध्ये मी तीळ टाकलेले आहेत. आता तीळ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स हे मी काजू, बदाम आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत आणि मनुका घेतलेला आहेत. तुमच्याकडे जर अक्रोड आणि पिस्ता असेल ते तुम्ही टाकून त्याची अगदी चव वाढवू शकता. अशा प्रकारे मी काजू, बदाम आणि चारोळ्या चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. हे मंद आचेवर आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. खरपूस आणि मंद आचेवर भाजल्यानंतर त्याला चांगली चव येते आणि ते कुंबट होत नाही. अशा प्रकारे मी ते सगळं चांगलं खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये मी मनुका टाकून भाजून घेणार आहेत. मनुका ह्या नंतर टाकायच्या असतात कारण त्या अगोदर टाकल्याने त्याच्यामध्ये लवकर फुलतात म्हणून आपल्याला मनुका ह्या नंतर टाकून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता हे झालेलं खरपूस आपल्याला सारण बाजूला काढून घ्यायचं आहे. आता ह्याच सारण बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप हे चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आता रवा टाकायचा आहे. रवा हा आपल्याला बारीक घ्यायचा आहे. रवा हा मी अर्धा वाटी घेतलेला आहे म्हणजे 125 ग्रॅम घेतलेला आहे. रवा शक्यतो बारीक घेतल्याने करंजी एकदम सुंदर होते आणि रवासुद्धा आपण चांगल्या भाजल्याने आपल्या करंज्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा होतात. म्हणजे यंदाची करंजी तुमची खुसखुशीत आणि करंजी होणारच जर का रवा आणि ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे भाजलेल्या असल्या तरच. जर बघा रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला आता ड्राय कोकोनट करून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे डेस्टिकोटेड कोकोनट असेल तर ते सुद्धा टाकून शकतात. ज्या कपाने मी रवा घेतला त्याच कपाने 2 कप म्हणजे 125 ग्रॅम मी 2 कप ड्राय कोकोनट घेणार आहे आणि हे कोकोनट सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. कोकोनट हे खरपूस भाजल्याने त्याची आयुष्य वाढतं त्यामुळे ते कोकोनट करंजी खराब होत नाही. अशा प्रकारे आपल्याला ह्या रव्यामध्ये हे कोकोनट चांगल्या प्रकारे ड्राय कोकोनटचा किस आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. अगदी लाल होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कच्चं तर बिलकुल ठेवायचं आहे आणि हे सगळं आपल्याला स्लो आचेवरती भाजून घ्यायचं. फास्ट आचेवरती भाजल्यानंतर काय होतं ते जळतं आणि जळल्यानंतर मग त्याचं चव बिघडते. अशा प्रकारे आपल्याला स्लो आचेवरती सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा आता मगाशी कसं होतं ना आता कसं झालं. आता कसं म्हणजे लालसर दिसतं मगाशी सफेद सफेद दिसत होतं. अशा प्रकारे आपल्याला खमंग हे असं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे खमंग भाजल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटमध्ये काढल्यानंतर ते थंड करायचं टाकायचंय. त्यामध्ये आपल्याला साखर लगेच टाकायची नाही. साखर का लगेच टाकली तर ती कडक आणि होते त्यामुळे आपल्याला ते थंड केल्यानंतरच टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ड्रायफ्रुट्स आणि सारण हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण पारी बनवायला घेऊ. पारीसाठी मी हा 125 ml चा कप घेतलेला आहे. हा ml चा कप आपल्याला ग्रॅमचा कप घेतलेला आहे. या कपामध्ये आपल्याला 2 कप आपल्याला हे घ्यायचं आहे. 2 कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे. मैदा हा चाळून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात आणि त्यामुळे करंजी फुटते. अशा प्रकारे मैदा हा आपल्याला दाबून घ्यायचा आहे म्हणजे 250 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे. तुम्हाला जर पारी जास्त हवी असेल तर तुम्ही अर्धा किलो सुद्धा मैदा घेऊ शकता आणि त्याच्या मस्तपैकी पाऱ्या बनवू शकता. त्यामध्ये ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी मी 50 ग्रॅम रवा टाकलेला आहे. रवा हा मी बारीक टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकलं. या ठिकाणी मी पोहे खायचा चमचा 2 चमचे मी तूप घेतलं. हे तूप मी आता कडकडीत गरम करणार आणि हा मैदा आणि रव्याच्या सारणात मिश्रणात ते टाकणार. आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला याच्यामध्ये हात घालून चोळून घ्यायचं नाही. अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये टाकल्यानंतर चमच्याखाली मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे चमच्याखाली मिक्स केल्याने रवा आणि मैदा चांगला फुलतो आणि परत त्याला हाताखाली आपल्याला चोळून घ्यायचं आहे.
आता हाताखाली चोळल्यानंतर ते एकजीव होतं आणि रवा आणि मैदा एकदा मिक्स होतो. अशा प्रकारे आपल्याला चोळून घेतल्यानंतर आपण त्याचा गोळा करून बघायचा आहे. गोळा होतो की नाही बघा, अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे, अशा प्रकारे लाडू झाला पाहिजे, म्हणजे हे मिश्रण आपलं एकदम छान झालं. आता आपल्याला थंड पाणी घेऊन हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्टही मळता कामा नये आणि पातळही मळता कामा नये. आपण चपात्यांचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे मळायचं. आणि कारण त्याच्यामध्ये रवा टाकलाय, रवा हा फुलतो. घट्ट जर मळला तर रवा फुलला तर नंतर पारी चांगली होणार नाही आणि ती चिकटणार नाही. अशा प्रकारे ते आपल्याला हा गोळा तयार करून बाजूला ठेवून द्यायचा आहे 15-20 मिनिटं. आता आपण काय करायचंय, याचा साठा बनवायला घ्यायचा. साठ्यासाठी मी येथे ह्या ठिकाणी आता हे बघा सारण तयार झालेलं आहे. आता सारण आपल्याला तयार झालेलं आहे, त्या सारणमध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले. माझा हा व्हिडिओ स्क्रिप्ट झाला. त्याच्यामध्ये मी साखर सुद्धा टाकलेली आहे 25 ml. तुम्हाला गोड जसं गोड आणि कमी गोड लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता. ह्यामध्ये मी साखर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चव घेऊन घ्यायची आहे. हे बघा आता आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे. आता हे सारण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला याचा साठा बनवून घ्यायचा आहे. साठासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि 2 चमचे तूप घेतलं. जर का तुम्हाला पीठ हे सुकं वाटत असेल तर तुम्ही तूप अजून घेऊन त्याचा साठा बनवू शकता आणि अशा प्रकारे साठा बनवून घेऊ शकता. अगदी मुलायम असा एकदम मस्त छान पैकी त्याला फेटून घ्यायचं. आणि आता आपल्याला चपाती लाटून त्याचे साठा लाटून आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे. हे बघा पीठ एकदम मऊ झालं. आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्याचे समान आकाराचे 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत. 4 गोळे समान आकाराचे तयार करायचे. आपल्याला लेयर्स आणण्यासाठी त्याला आपल्याला साठा लावायचा आहे. जर का तुम्हाला लेयर्स जास्त हवे असेल तर तुम्ही आणखी जास्त पीठ मळू शकता. हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. हे बघा माझे हे 4 लेयर झाले. अशा प्रकारे 4 बॉल तयार झाल्यानंतर असे बघायचे. बॉलला अधिक तळे गेलेले नाहीयेत, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. अशा प्रकारे चपाती ही लाटून घ्यायची. चपाती ही पातळ लाटायची, आपल्याला जाड लाटायची नाही. अशा प्रकारे पातळ चपात्या लाटून आपल्याला एकावर एक ठेवून द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्याच चपात्या लाटून घेऊया. हे बघा आपल्या सगळ्याच चपात्या लाटून झाल्या. एकूण त्या 250 ग्रॅम पिठामध्ये आपल्या 4 झालेल्या आहेत. बघा 1 2 3 4 झालेल्या आहेत. 4 चपात्या झालेल्या आहेत. आता आपण यांना 4 चपात्या लावून घ्यायच्या आणि याच्यावरती आता एक चपाती पहिल्यांदा ठेवायची आणि एक पोळी ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. साठा हा आपल्याला जास्त लावायचा नाही, कारण जास्त लावल्याने ही करंजी तेलकट होते. त्यामुळे थोड्या प्रमाणातच लावून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा. कुठे जाड कुठे कमी असा बिलकुल लावायचा नाही. किनाऱ्याला पण आपल्याला लावायचं आहे. असं लावल्यानंतर दुसरी पोळी आता आपल्या त्याच्यावरती ठेवायची. अशा प्रकारे आपण 3ही पोळ्या ठेवून घ्यायच्या. 3ही पोळ्या ठेवल्यानंतर जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्याला दुमडलं जातं, पण ते दुमडलं आपण सरळ करायचं. जर तसं सरळ नाही केलं तर आपली ही पोळी वरचं आवरण चांगलं येणार नाही आणि चपाती ही चांगली होणार नाही आणि करंजी चांगली लाटता जाणार नाही. तशाच प्रकारे आपल्याला दुसरी सुद्धा करून घ्यायची आहे. दुसऱ्याला सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला जी 4थी पोळी आहे ती 4थी पोळी ठेवली तर त्याच्यावरती आपल्याला साठा लावायचा नाही, कारण आपण दुमडतो त्यावेळी तो साठा बाहेर येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे ह्या पोळ्यांना साठा लावून घेतल्यानंतर आपल्याला संपूर्ण पोळ्या चांगल्या व्यवस्थित लावून घेतल्या, न दुमडता व्यवस्थित लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे 4ही बाजून त्याला दाबून घ्यायचं. कारण असं दाबल्याने आपली ज्या वड्या पडतील त्या अगदी लेयर्सवाल्या आणि सुंदर अशा पडतील आणि तुमची करंजी यंदाची खूपच अशी छान होणार आहे. जर तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर्स करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या टिप्सप्रमाणे आणि याच्याप्रमाणे जर करंजी बनवली तर तुमची करंजी यंदाची बेस्ट करंजी होणार आहे. बघा ही अशा प्रकारे गोल आपल्याला घट्ट गोल करायचा आहे. अगदी पातळ गोल करायचं नाही, अगदी एकदम दाबून करायचं आहे आणि 4ही बाजूने असं एकदम घट्ट करायचं आहे. इथे बघा आता मी हा गोल केला आणि आपल्याला थोडंसं दाबून त्याला पुन्हा असा रोल करून घ्यायचा आहे. आणि साईडच्या बाजू आपल्याला थोड्या त्या अगदी वेगळ्या दिसतात ना, त्या कापून टाकायच्या आणि मग पुन्हा त्याची करंजी बनवायची.
हे बघा असे ह्या साईडच्या असे लेयर्स आलेले असतात पण ते सुटलेले असतात, ते कापून टाकायचं आपल्याला. आता मी काही कापलेलं नाही, आता मी मधूनच त्यांना कापून दाखवते तुम्हाला. नंतर आपल्याला एक रोल घेऊन तो रोल पुन्हा आपल्याला असा गोल गोल करून घ्यायचा आणि त्या गोल गोल रोलला आपल्याला जशा करंज्या हव्या असतील छोट्या मोठ्या त्या प्रकारे तुम्ही त्याच्या हे पाडू शकता, वड्या पाडू शकता. आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे असतील त्याप्रमाणे. हे बघा वड्या हे अशा झाल्या आणि त्यांना अशा प्रकारे लेयर्स आलेले आहेत. म्हणजे आपली करंजी लेयर्सवाली होते. ती जरी दिसत नसली तरी पण ती लेयर्स खाताना लेयर्सवाली सुंदर लागते. हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला ते हळूवार हाताने दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याला ती चपाती अशी लाटून घ्यायची आहे. अशी पुरी लाटून आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून आपल्याला ठेवायच्या. पुऱ्या लाटताना ह्या आपल्याला फडक्यामध्ये ठेवायच्या आहेत. बाहेर अशा उघड्यावरती ठेवायच्या नाही, कारण त्या सुकतात आणि सुकल्यानंतर त्या चिकटत नाही. हे बघा अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या पुऱ्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. आता हे सारण बनवलेलं आहे. हे सारण तुम्ही 1 महिना सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर त्याच्यासुद्धा करंज्या बनवू शकतात. हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला ह्या सारणाचे हात लावून सारण लावायचं आहे. आजूबाजूला सारण जाता कामा नये, कारण आजूबाजूला सारण गेलं तर आपल्याला चिटकवण्यास त्रास होतो. आता याला बाजूबाजूने पाणी लावून घ्यायचं. मी काय पाणी लावायला विसरले, त्यामुळे आता मी तुम्हाला सांगते आजूबाजूला पाणी लावून घ्यायचं. अशा प्रकारे पाणी लावल्यानंतर आपल्याला पोकच्या साह्याने ते असे पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही साच्याने सुद्धा करू शकता किंवा कातणीने सुद्धा कातू शकता. हे बघा पोकच्या साह्याने आपण अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाबल्याने त्याला डिझाईन येते. मला तर हे पोकच्या याने छान वाटतात. अगदी डिझाईन छान येते आणि तळल्यानंतर पण सुंदर दिसतात. हे बघा हे दोन्ही बाजूने आपल्याला असं दाबून घ्यायचं म्हणजे ते चांगल्या प्रकारे पॅक होतं आणि मग करंजी तेलामध्ये फुटत नाही. खरंच तर तुम्हाला ह्याच करंज्या बनवायच्या असतील तर तुम्ही अशाच प्रकारे बनवा. हे बघा दुसरी पण तुम्हाला मी करंजी करून दाखवते. मगाशी मी पाणी लावलं नव्हतं पण तुम्हाला आता मी पाणी लावून दाखवत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही नवं शिकू असेल तर पहिल्यांदा जमणार नाही, पण 1-2 केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या जमतील. अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत. हे बघा ह्या अशा दाबून घेतल्यानंतर व्यवस्थित छानपैकी दाबून घ्या आणि व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर चारी बाजूने व्यवस्थित दाबा, पण त्याच्या अगदी कड्या बाजूने घ्या. अगदी त्याच्या जवळ घेऊ नका, कारण त्याचा चम्मच आपल्याला त्या सारणाला लागता कामा नये. अशा प्रकारे तुम्ही ते दाबून घ्या. दोन्ही बाजूने अशा व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानंतर करंजी आपली हे फुटत नाही. हे बघा अशा प्रकारे अगदी कोणालाही सहज सोपं जमेल असं आहे. आणि आता तुम्हाला मी कातणीने सुद्धा करून दाखवते. हे बघा कातणी घ्यायची आणि कातणी मला जर पलटल्या तर मला पोकच्या चेनी छान वाटतात. आता ही कातणी घ्यायची, आजूबाजूला पाणी लावायचं आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला ते सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरताना अगदी साईडला हात लावून घ्यायचा. असं हात लावल्याने सारण पसरत नाही. आता हे बघा हे असं आपल्याला सारण लावून घेतल्यानंतर अगदी आपल्या करंज्या एकदम सुंदर अशा होतात. ज्यांना जमत नसतील पोकच्या साहित्याने किंवा साच्याने तर त्यांनी अशा कातणींनी केल्या तरी चालतील. अगदी व्यवस्थित अशा कातणींनी करून घ्यायच्या. असं कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत. कडा दाबल्याने त्या फुटत नाही. फुटल्या नाही गेल्या पाहिजेत आणि त्यामुळे फुटल्यानंतर तेल खराब होतं आणि असं सगळंच तेल खराब होतं. अशा प्रकारे आपल्याला हे हळूवार हाताने असं साईडने कापून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचं. अशा प्रकारे कापून घेतल्यानंतर आणि आजूबाजूला जे एक्स्ट्रा असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारच्या पण छान होतात, पण त्याला काही डिझाईन येत नाही. त्यामुळे मला ह्या खास करून काही आवडत नाही. त्यामुळे मी ह्याच पोकच्या साहित्याने सगळ्या बनवलेल्या आहेत. साधारणतः 20-25 झालेल्या आहेत. अर्धा किलोच्या याच्यामध्ये जर मोठ्या केल्या तर 20 होतात आणि छोट्या केल्या तर 25 होतात. अशा प्रकारे आपण आता ह्या तळून घेऊया. हे बघा आपण तेल तापत ठेवलं. तेल हे पहिल्यांदा चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि मग नंतरच आपल्याला मध्यम आचेवर करून घ्यायचे आहेत. थंड तेलामध्ये करंजी सोडायची नाही, त्यामुळे ती तेल पिते. अशा प्रकारे आपल्याला कडकडीत तेलामध्ये करंजी
सोडून चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे. अगदी लालसर होईपर्यंत अशा प्रकारे ते तळून घ्यायचे आहेत. हे बघा एकदम सुंदर अशा कलर आलेला आहे आपल्या करंज्यांना. हे दुसरा पण तुम्हाला बॅच करून दाखवते. हे बघा दुसऱ्या पण आपल्या करंज्या बिलकुल फुटलेल्या नाहीत, अगदी सुंदर अशा दिसत आहेत आणि सुंदर अशा एकदम छान दिसत आहेत. हीच करंजी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही ह्या अशा माझ्या सगळ्या टिप्स तुम्ही वापरून ही अशी करंजी, खस्ता करंजी अशी बनवू शकते. हे बघा इतक्या सुंदर अशा करंज्या आल्यात, एकदम असा कलर पण एकदम सुंदर आलेला आहे. ह्या करंज्या खायला इतक्या सुंदर लागतात. तुम्ही जर खरंच तुम्हाला जर नवं शिकवं असेल तर ह्या तुम्ही टिप्स वापरून ह्या करंज्या बनवू शकता. आणि ह्या करंज्या अगदी मुलायम आणि कडकडीत झालेल्या आहेत. आतलं सारण जर बघाल तर तुम्ही एकदम छान झालेलं आहे. हे बघा तुम्हाला आवाज येत नसला तरी, आता व्हिडिओ बंद झालेला आहे तर आवाज येत नसला तरी पण एकदम सुंदर अशा कुरकुरीत झालेल्या आहे. आता हे बघा असं एकदम मऊ मऊ अशी करंजी झालेली आहे. आतलं सारण बघाल तर एकदम सुंदर असं भाजल्या गेलेलं आहे. हे बघा आणि दुसरी पण तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघू शकता तुम्ही, एकदम आतलं सारण सुद्धा एकदम छान झालेलं आहे. एकदम वरची पारी ते एकदम मुलायम झालेली आहे. आतलं सारण ते इतकं सुंदर झालेलं आहे तर पाचल्या क्षणी असं वाटतं खूपच छान झालेले आहेत. तसंच तुम्ही यंदाची ही करंजी करून बघू शकता. लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करू शकता. धन्यवाद.